राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत जे सोलापूरचा विकास नटरंग आहे उडान पुलाचा, त्या संदर्भात आपण आपले दिग्गज आहेत व्यापारी त्यांच्या बरोबर आपण संवाद साधणार आहे आणि आपल्या शहरातनं जे 2 उडान पूल गेलेत आणि वारंवार आपल्या बोरामणी नाका असेल, अक्कलकोट पाण्याची टाकी असेल, तिकडं वारंवार 100हून जास्त लोक आपल्या सोलापूर शहरातले मरण पावलेले आहेत. ह्या उडानपुलाचं फक्त चर्चा, वर्क ऑर्डर, टेंडर, भूसंपादन वगैरे वगैरे आपण सगळं लिहिलो, वाचलो आणि आपले सोलापूरकर बघितलेले आहेत. आपण व्यापाराचं म्हणणं काय आहे त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहे. मला सांगा दादा, शहरातून आपले 2 उडानपूल गेले, तुम्ही व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? उडानपूल व्हावं असं वाटतंय का? शहरामध्ये 2 उडानपूलचा प्रोजेक्ट हा 2015 साली ऑन पेपर आला व 2016 साली त्याचं उद्घाटन आदरणीय गडकरी साहेबांनी केलं. पण आज 11 वर्ष होत आले, अजून सुद्धा त्याचा नीव रोवली गेलेली नाही आहे. त्याच्या मागचं गौडमंगल काय तेच कळत नाही आहे. प्रत्येक निवडणुका आली तर सगळे पुढारी म्हणतात की उड्डाणपूल करूया, उड्डाणपूल करूया. आम्ही विकास मंच, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आम्ही याचा सखोल अभ्यास केला. आपण नॅशनल हायवेच्या लोकांना भेटलो, कॉर्पोरेशनच्या लोकांना भेटलो आणि तो जो पूल त्या आता तुम्ही जे 2 उड्डाणपूल म्हणता ते आता 2 उड्डाणपूलचा आराखडा कॅन्सल करून एकच उड्डाणपूल केलेला आहे. 2 फेस राहिलेले नाही आहे. म्हणजे आता जे पुणा नाक्यापासून संभाजी पुतळ्यापासून जो पूल चालू होईल तो थेट बोरामणी नाक्यापर्यंत तो पूल एकच राहणार आहे. त्याच्यामध्ये आराखडा एकदम चुकीचा आहे. 2015-16 सालची त्यावेळेला वाहतूक व्यवस्था आणि त्यावेळेचा सर्वे वेगळा होता, आताचा सर्वे वेगळा आहे. कारण आता सगळे बाह्यवळण आपल्याकडनं झालेले आहेत आणि शहरामध्ये ही जड वाहतूक बंद केलेली आहे. शहरातल्या अंतर्गत लोकांना वाहतूक अडथळा फार होत आहे. अंतर्गत लोकांसाठी इंटरनल पूल, छोटे छोटे पूल 15-16 ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि पुन्हा फेर सर्वे करणं महत्वाचं आहे. फेर सर्वे केल्यानंतर आपल्याला कळेल की गावामध्ये जड वाहतूक किती येते, ट्रक किती येते. आता हे जे ऍक्सिडेंट होत आहेत बोरामणी नाक्याला, हैदराबाद नाक्याचा छोटा उड्डाण पूल बरेच वर्ष झालं पेंडिंग आहे. 1.5 वर्ष झाले तिथं खड्डे मारून ठेवलेले आहेत आणि सध्याच्या वाहतुकीला सुद्धा अडथळा होत आहे. तो पहिला उड्डाण पूल करणं गरजेचं आहे. आणि पोलिसांच्या संगनमताने जी जड वाहतूक शहरामध्ये येते ती जर थांबली तर हे अपघात झाले नसते आणि लोकांचे जीव गेले नसते. निश्चितच वाहतूक अडथळा शहरांच्या लोकांसाठी आहे आणि हे उड्डाण पूल जे केले होते ते जड वाहतुकी बायपास होण्यासाठी केले होते. आता नवीन पुन्हा गडकरी साहेबांनी काल 750 कोटी रुपये खर्चून नवीन एक बायपास केलेला आहे. मोहोळ पासून ते वळसंगपर्यंत असे अनेक बाह्यवळण सोलापुरात तयार झालेले आहेत. त्यामुळे आता ते जड वाहतूक आत येणार नाही. शहरातल्या लोकांना जी अडचण आहे ती काढण्यासाठी कुठं अंडरपास, कुठं पुण्याच्या धर्तीवर जसा डेक्कनला गवारे पूल आहे त्या टाईपचे छोटे छोटे पूल केले, सिग्नल कमी केले तर निश्चित सोलापूरच्या लोकांना सुखकर प्रवास होईल आणि इथं जी वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहन संख्या आहे त्याला आळा बसेल. ह्या मोठ्या उड्डाण पुलाची गरज नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं, ह्या 11 वर्षामध्ये 49 शासकीय आणि निमशासकीय जागा आहेत, त्या अद्यापर्यंत एक सुद्धा जागा हे सरकार किंवा हे प्रशासन ताब्यात घेऊ शकलेलं नाही आहे. 11 वर्षात जी गोष्ट झालेली नाही आणि अशी 49 प्रॉपर्टी आहेत. त्याच्यामध्ये रेल्वे आहे, पोस्ट आहे, सुरक्षा दल आहे, काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, काही स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत. तर हे अजून 10 वर्ष होण्याची शक्यता नाही आहे. तर हा पूल पूर्तता कॅन्सल करून गावात दुसरे छोटे छोटे उड्डाण पूल करणं अत्यंत गरजेचं आहे अशी आम्ही अभ्यासपूर्ण मागणी करत आहोत आणि हे झालंच पाहिजे. एवढा मोठा खर्च करून आता उड्डाण पूल झाल्यानंतर त्याच्या खाली कॉलमसाठी 5-5 फूट जागा अजून अरुंद होणार आहे. आता भागवत थिएटरच्या खाली जर 5 फूटचा कॉलम उभा केला तर एक सुद्धा सायकल किंवा एक सुद्धा वाहन तिथे उभा करता येणार नाही आणि आहे त्या ट्रॅफिकला अडथळा होणार आहे. ह्याचा कोण विचारच करत नाही. म्हणून आम्ही विनंती करतो शासनाला व लोकप्रतिनिधीला ह्याचा फेर सर्वे पुन्हा करावा. 11 वर्षापूर्वीचा उड्डाण पूल आता काही कामाचा नाही आहे. फेर सर्वे करून गावात छोटे छोटे उड्डाण पूल, काही अंडरपास करावे अशी आम्ही नम्र विनंती करतो सोलापूर विकास मंच तर्फे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे. मी केतन शहा. मला सांगा साहेब, बोरामणी नाक्यापासून ते विजापूर रस्त्याला जाणारा जे उड्डाण पूल होता मोठा आणि तिकडं क्रॉस करून म्हणजे तिकडची लोकसंख्या जर बघितली आणि आपल्या शहरातली लोकसंख्या
कामासाठी भाजीपाला असेल किंवा मार्केट असेल आणि काही घ्यायचं असेल तर आपल्याला शहरामध्ये तिकडल्या लोकांना इकडे यावं लागतंय. आणि जे बोरामणी नाका धरून ते विजापूर रस्त्याला जे मधनं जे जाणारा रस्ता आहे तिकडं तर तिकडं लोकसंख्या जास्त आहे, तिकडं क्रॉस करणारे लोक जास्त आहेत. आपल्या सिटीतले हे बाजू वेगळी राहिली, म्हणजे संभाजी महाराज पुतळ्यापासून ते विजापूर नाक्याकडे जाणारा रस्ता ते उड्डाणपूल हे बाजूला राहिला. इथं ट्रॉफिक असणारच आहे, पण जास्त म्हणजे जड वाहतूक तिकडं असते, तिकडं व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? त्याच्यासाठी प्रामुख्याने आम्ही अभ्यास केला तर असं आढळून आलं, आता जो आपला संभाजी तलाव आहे, कंबर तलाव, त्याच्यावरील जो रेल्वेचा पूल आहे तो वर्षानुवर्ष अरुंद आहे. त्याच्या दोन्हीकडे येणारे रस्ते 4 पदरी झालेले आहेत आणि तो रस्ता 2 पदरी आहे, म्हणजे बॉटल नेक त्याचा तयार झालेला आहे. तो रस्ता पहिला 4 पदरी करणं गरजेचं आहे. दुसरा रस्ता 4 पदरी आसरा पूल करणं गरजेचं आहे. ते काम हातात घेतलेलं आहे, पण थोडं काम चालू झालेलं केव्हा संपलेलं दिसत नाहीये. हे 2 आसरा पूल आणि कंबर तलावचे 2 पूल जर रेल्वेवरचे क्रॉस मोठे केले आणि अजून एक रेल्वे पूल टाकळीकर मंगल कार्यालयापाशी नाही, पण इकडे एक मंगल कार्यालय आहे ना धुळे सोलापूरला, तिथे एक रेल्वेला क्रॉस पूल किंवा अंडरपास करायला पाहिजे, जेणेकरून एवढे लांब येणाऱ्या आसरापर्यंत याची गरज नाहीये. तिथनं एक रेल्वेच्या रुळाखालनं जर एक अंडरपास काढला तर निम्मी वाहतूक तिथे कमी होईल. आणि इथं जड वाहतूक नाही आहे, इथं शहरातल्या 4 चाकी आणि दुचाकी आणि बसेस आहेत. जड वाहतूक आत याची बंदीच आहे आपल्याला सोलापुरात. त्यामुळे जड वाहतूकसाठी नाही, शहरातल्या धुळे सोलापूरसाठी आणि शहरातल्या वाहतुकासाठी नियमित करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे निश्चित आहे. आपल्या शहरातून जड वाहतूक येत नाही, पण शहराच्या लगत असलेला जो रस्ता आहे शांतीधाम असेल, तिकडून जे हैदराबाद नाक्याकडून येणारा जड वाहतूक आहे ते इकडं क्रॉस करताय. अक्कलकोट रोडला असं दुधनी ह्या मार्गाने जड वाहतूक जातात आणि त्याच ठिकाणी कॉलेज आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं सगळ्याचं मत आहे बरं. शांती चौक पासून जे पुढे रस्ता आहे तो WIT कॉलेज पर्यंत, त्या रस्त्याला अगोदर भयंकर ऍक्सिडेंट होत होते, पण जड वाहतूक तिथून बंद केल्यापासून तिथं जड वाहतूक येत नाहीये. ती सगळे दोड्डी मार्गे, नवीन बिडी घरकुलच्या मार्गे आपण सिद्धेश्वर कारखान्यापर्यंत पोहोचली जाते. त्यामुळे गावात 100% जड वाहतूक बंद आहे. जी काही येते ती पोलिसाच्या संगनमताने येते, म्हणजे पोलिसांनी नाक्यावर जर बरोबर त्याचे नियमाचं पालन केलं तर जड वाहतूक येणार नाही. आणि गावामध्ये पुन्हा सर्वे करून सांगतोय की अनेक उड्डाणपूल छोटे छोटे करणं गरजेचं आहे. आता हरिभाई शाळेसमोरचा उड्डाणपूल केला, त्याचा काही उपयोग झाला नाही. एक सुद्धा विद्यार्थी त्या बोगद्यातून खाली इकडे येत नाहीये. तिथं सुद्धा रोज ऍक्सिडेंट व्हायची संभावना वाढलेली आहे. असे उड्डाणपूल करून फायदा नाही. अभ्यास करून सर्वे करून उड्डाणपूल झाले पाहिजे. आणि हा एवढा मोठा खर्च जो आहे मोठ्या उड्डाणपुलाचा, आता जो नॅशनल हायवे करणार आहे, त्याची उपयोगिता आता नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे, फर्स्ट पासून लास्ट पर्यंत. जे व्हायला पाहिजे सोलापूर शहरामध्ये उड्डाणपूल, छोटे छोटे उड्डाणपूल व्हायला पाहिजे, फेर सर्वे करून व्हायला पाहिजे असं सर्वच व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.